श्रीकृष्ण भगवान पांडवांना म्हणतात की तुम्ही तुमच्या बांधवांचाच नाश केलेला आहे, तेव्हा तुम्हाला जे पातक लागले त्याची हे करायचं असेल, त्यातून पाप मुक्ती करायची असेल तर तुम्हाला शिवाशिवाय पर्याय नाही, तुम्ही जाऊन त्यांना शरण जा. पण शिवजी रागावले होते यांच्यावर, त्यामुळे हे शोधत शोधत येतात, तो गुप्त काशीला येऊन पोचतात, या मंदिराजवळ येतात आणि पार्वती मातेला त्यांची दया येते. मग अर्धनारी नटेश्वराच्या रूपात त्यांना तिकडे दर्शन दिलंय. पुन्हा ते गुप्त होतात. हे माणसं त्यांच्या मागे धावत निघतात, बरं कुठे शोधत शोधत निघतात आणि केदारनाथला पोहोचतात. आणि केदारनाथला पोहोचल्यानंतर तिकडे त्यांना दिसत नाही, पण तिकडे असंख्य रेडे तिकडे दिसत आहेत आणि त्यांच्यामध्ये हेही तसे पोहोचलेले असतात. पांडव सुद्धा त्यांनी साधना तशी केलेली असते आणि कृष्णाचा आशीर्वादही असतो. म्हणून यांच्यामध्ये कुठेतरी भीम उभा राहतो आणि त्याच्या पायाखालून सगळे रेड्यांना पाठवतात. पण शिवजी काय येत नाही, ते म्हणे हे शिवजी आहे. ते जाऊन भीम त्यांची शेपटी धरतो, त्या झुंबाझुंबी होते. मग एके ठिकाणी त्यांचं हे राहतं या केदारनाथला, बाकी धड जातं पशुपतीनाथला. असं सर्व ती कथा आहे.